आज आपण पाहणार आहोत पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर। आता अल्टरनेटर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? अल्टरनेटर म्हणजे अशी मशीन जी काय करते, मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर एसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते। म्हणजेच काय की अल्टरनेटरचं जे इनपुट असणार आहे ते असणार आहे मेकॅनिकल एनर्जी आणि त्याचं जे आउटपुट मिळणार आहे ते आपल्याला मिळणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये। आता याचं पॅरलल ऑपरेशन म्हणजे काय? आता पॅरलल ऑपरेशन म्हणजे सिंपल आहे की जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटर मी जर एकमेकाच्या पॅरलल मध्ये जोडत असेल तर त्याला म्हणतो आपण पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर किंवा सिंक्रोनायझर। आता आकृतीमध्ये आपण पाहू, इथे आपल्याला दिसत आहे की हा एक बसबार आहे। त्या बसबारला आपण काय केलंय, दोन अल्टरनेटर जोडले, हा पहिला अल्टरनेटर आणि हा दुसरा अल्टरनेटर। इथे जो पहिला अल्टरनेटर असतो त्या अल्टरनेटरला म्हणतो आपण मेन किंवा रनिंग अल्टरनेटर, आणि जो दुसरा असतो ज्याला आपण पॅरलल ऑपरेशन मध्ये जोडणार आहोत त्याला म्हणतात इनकमिंग अल्टरनेटर। आता इथे बसबार मध्ये तुम्हाला दिसत असेल की हा जो मेन अल्टरनेटर आहे हा सुरुवातीला सर्वात पहिले सुरू करून हा बसबारशी जोडून घेतला असतो। त्यानंतर जो दुसरा अल्टरनेटर आहे याच्यामध्ये एक मेन स्विच किंवा सर्किट ब्रेकर तुम्हाला दिसेल। हा जो स्विच आहे हा स्विच बंद ठेवून आपण काय करतो, म्हणजे हा स्विच ओपन असेल आणि त्यावेळेस आपण काय करतो की हा इनकमिंग अल्टरनेटरचा प्राइम मोड सुरू करतो। त्यानंतर याच्या सर्व ज्या काही अटी असतात त्या पूर्ण झाल्यानंतर हा स्विच आपण ऑन करून याला आपण काय करतो, या बसबारशी जोडतो, त्यालाच म्हणतात पॅरलल ऑपरेशन। आता पॅरलल ऑपरेशन जे आहे म्हणजे याची आपल्याला गरज काय, तर आपण आता पाहणार आहोत अल्टरनेटरच्या समांतर जोडणीची गरज। म्हणजे याची कशासाठी गरज आहे पॅरलल ऑपरेशनची? त्यातली सर्वात पहिली गरज असते आपली वीज निर्मिती केंद्रामधून अखंडित विद्युत पुरवठा होण्याकरिता। दुसरी जी गरज आहे ती म्हणजे अल्टरनेटरची दुरुस्ती व देखभाल करण्याकरिता। आता अल्टरनेटरची दुरुस्ती व देखभाल म्हणजे काय की समजा एखादा अल्टरनेटर आहे, वीज निर्मिती केंद्रामध्ये एक अल्टरनेटर आहे आणि तो जर एकच अल्टरनेटर आहे, तो जर बंद पडला तर काय होईल, त्या विद्युत निर्मिती केंद्रातून जो सप्लाय पुढे जातो की जे एनर्जी जनरेट होते आणि जी पुढे पुरवली जाते ती होणार नाही आणि पूर्ण विद्युत पुरवठा खंडित होईल। आता जर ह्या अल्टरनेटरला मला दुरुस्त करायला 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल किंवा 8 दिवस लागू शकते, मग याला जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस तो पूर्ण विद्युत पुरवठा बंद राहील आणि ते व्यवहारिक दृष्ट्या आपल्याला परवडणार नाही। त्याकरता सुद्धा याच्या पॅरलल मध्ये जर मग आपण एक अल्टरनेटर जोडला तर याच्या बंद अवस्थेमध्ये याच्यावरील लोड आपण दुसऱ्या याच्यावर ट्रान्सफर करून ह्या अल्टरनेटरची आपण दुरुस्ती करू शकतो। तिसरं, वीज निर्मिती केंद्राची क्षमता वाढवण्याकरता। वीज निर्मिती केंद्राची क्षमता वाढवण्याकरता म्हणजे काय की समजा एकच अल्टरनेटर आहे, तो त्या वीज निर्मिती केंद्रातून विद्युत पुरवठा करतो, पण एक वेळ अशी की लोड वाढेल त्यामुळे त्या अल्टरनेटरची क्षमता कमी पडेल, मग मला त्याच्यापेक्षा एक दुसरा अल्टरनेटर जोडून त्याची क्षमता वाढवावी लागेल। त्या केसमध्ये सुद्धा आपण पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर वापरू शकतो। आणि चौथं आहे लोडची विभागणी करण्याकरता। आता मला जर अल्टरनेटर पॅरलल मध्ये जोडायचं असेल, असं होणार नाही की मी कोणते 2 अल्टरनेटर घेतले आणि पॅरलल मध्ये जोडले, त्यासाठी मला काही त्याच्या अटी ज्या आहे ह्या पूर्ण कराव्या लागते। तर आपण पाहणार आहोत अल्टरनेटरच्या समांतर जोडणीच्या अटी म्हणजेच कंडिशन ऑफ पॅरलल ऑपरेशन। त्यासाठी सर्वात महत्वाची पहिली जी कंडिशन आहे ती आहे अल्टरनेटरचे टर्मिनल व्होल्टेज सारखे असावे। म्हणजेच काय की जो इनकमिंग आणि मेन अल्टरनेटर आहे या दोन्ही अल्टरनेटरचे जे टर्मिनल व्होल्टेज आहे हे सारखं असलं पाहिजे, तसेच त्या दोन्ही अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे। आणि तिसरं, जर ते 3 फेज सिस्टीम मध्ये वापरलं जात असेल तर त्या दोन्ही अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे। आता आपण पॅरलल ऑपरेशन साठी ज्या काही पद्धती आहेत त्या पाहणार आहोत। आता इथे समांतर जोडणीच्या पहिली म्हणजे लॅम्प मेथड आणि दुसरी आपली जी पद्धत आहे ती आहे सिंक्रोस्कोप मेथड। आता त्यातली जी लॅम्प मेथड आहे या लॅम्प मेथडच्या परत 3 पद्धती आहेत। ज्यातली पहिली जी पद्धत आहे त्याला म्हणतात आपण डार्क लॅम्प मेथड, दुसरी जी पद्धत आहे त्याला म्हणतात ब्राईट लॅम्प मेथड आणि तिसरी जी पद्धत आहे डार्क अँड ब्राईट लॅम्प मेथड। आता आपण पाहणार आहोत पॅरलल ऑपरेशन ऑफ 3 फेज अल्टरनेटर बाय डार्क लॅम्प मेथड। या पद्धतीमध्ये एक बसबारला आपण 2 अल्टरनेटर पॅरलल जोडलेले आहेत। इथे तुम्हाला दिसेल हा जो आहे हा मेन अल्टरनेटर आहे आणि हा जो आहे हा इनकमिंग अल्टरनेटर आहे। आता तुम्हाला लक्षात येईल की इनकमिंग अल्टरनेटरच्या प्रत्येक फेज मध्ये आपण काय केलंय, 2-2 लॅम्प सिरीज मध्ये जोडलेले आहे। म्हणजेच पहिला जो अल्टरनेटर त्याच्या एका फेज मध्ये L1 आणि L2 हे 2 लॅम्प आपण सिरीज मध्ये जोडले, त्यानंतर L3 आणि L4 हे 2 लॅम्प आपण दुसऱ्या फेज मध्ये जोडले आणि L5 आणि L6 हे आपण तिसऱ्या फेज। म्हणजे इथे काय होईल की 2-2 लॅम्प आपण सिरीज मध्ये घेऊन ते प्रत्येक फेजला स्वतंत्रपणे जोडलेले आहेत
त्यानंतर आपण काय करू, हा जो स्विच आहे हा स्विच आपण ऑफ ठेवला. स्विच ऑफ ठेवून आपण काय करणार आहे, हा अल्टरनेटर सुरू करू. हा अल्टरनेटर सुरू केल्यानंतर म्हणजे याचा प्राईम मूव्हर सुरू केल्यानंतर याची व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि फेज सिक्वेन्स हा जर कम्प्लीट मॅच झाला तर हा जो लॅम्प आहे म्हणजे ही पहिली L1 L2 हे जोडलेले या तिन्ही जोड्या काय होतील, ह्या पूर्णतः डार्क होतील, म्हणजेच ह्या पूर्णतः बंद होतील. जर ह्या पूर्णतः बंद झाल्या याचा अर्थ या दोन्ही अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स, त्यानंतर टर्मिनल व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी मॅच झाली. आणि ह्या कंडिशनमध्ये मग आपण हा जो मेन स्विच आहे हा मेन स्विच आपण सुरू करू, म्हणजे याला ऑन करू आणि हा जो इनकमिंग अल्टरनेटर आहे ह्या मेन अल्टरनेटरच्या आपण याला पॅरलल मध्ये जोडतो. या पद्धतीनं ही डार्क लॅम्प मेथड आहे. आता आपण जी दुसरी मेथड पाहणार आहे ती असणार आहे डार्क अँड ब्राईट लॅम्प मेथड. मेथड दोन्ही याच्या जे मेथड आहे ह्या जवळपास सारख्याच आहे, फक्त तुम्हाला इथं एकच फरक दिसेल की पहिल्यामध्ये आपण काय केलं होतं की प्रत्येक फेजवर स्वतंत्र एक एक दोन दोन लॅम्प सिरीज मधून ते स्वतंत्ररित्या प्रत्येक सिंगल फेजवर आपण जोडलेले होते. इथे फक्त फरक एवढाच आहे की इथे हे दोन लॅम्प सिरीज मध्ये जोडून ते आपण दोन फेजवर अलग अलग, म्हणजे एक या फेजला तर त्याचा दुसरा वायर दुसऱ्या फेजला, या पद्धतीने आपण याची जोडणी करतो. पहिल्याच प्रमाणे इथे सुद्धा आपण पहिले मेन अल्टरनेटर आपला सुरू असेल, त्यानंतर आपण सेकंड जो आपला इनकमिंग अल्टरनेटर आहे याला आपण सुरू करू. हा सुरू झाल्यानंतर इथे सुद्धा व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आणि फेज सिक्वेन्स जर मॅच झाला तर इथे जे आपले तीन ज्या लॅम्प आपण तीनच्या लॅम्पच्या ज्या जोड्या जोडलेल्या आहे आपण याच्यामधल्या दोन जोड्या आपल्या ब्राईट लागतील आणि एक जी जोडी आहे ही आपली काय असेल पूर्णतः बंद होईल. म्हणजेच याचा अर्थ झाला की जर दोन ब्राईट लागत असेल आणि एक जोडी पूर्णतः विझत असेल म्हणजे पूर्णतः डार्क होत असेल तर याचा अर्थ या दोन्ही अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स, टर्मिनल व्होल्टेज आणि त्याची फ्रिक्वेन्सी मॅच झाली असं समजावं. आणि त्या केसमध्ये मग हा जो स्विच आहे हा आपण ऑन करतो आणि हा अल्टरनेटर आपण बसबारला जोडतो आणि अशा रीतीने हे पॅरलल ऑपरेशन आपण पूर्ण करतो. आणि याची ज्याला तिसरी जी मेथड आहे ती आहे आपली म्हणजे सेकंड हा लॅम्प मेथडचे आपण प्रकार पाहिले. आता याच्यानंतर जी सिंक्रोस्कोप मेथड आहे ही आपण आता पुढच्या भागामध्ये